मंडाबाई भाले यांचे घर महानगरपालिका प्रशासनाने जमीनदोस्त केले। या प्रकरणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 29 जूनपासून दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे जेल रोडवर बिरळ आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा बापू बागुल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला। जगन्नाथ नगर येथे 70-80 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या मंडाबाई भाले यांचे घर अतिक्रमण नसताना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त करून त्यांच्यावर अन्याय केला। या संदर्भात स्वतः मंडाबाई भाले 9 जूनपासून आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करण्यात येत आहे। गेल्या 19 जूनला महापालिकेचे गेट बंद आंदोलन करण्यात आले, तेव्हा दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल तसेच वंचित आघाडीचे संघटक शंकर खरात यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती। त्यावेळी न्याय न मिळाल्यास बिराड आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार दिनांक 29 जूनपासून जेल रोडवर बिराड आंदोलन करण्याचा इशारा बापू बागुल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला। यावेळी शंकर खरात यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। मंडाबाई रघुनाथ भाले हे राहणार जगन्नाथ नगर या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80 वर्षापासून त्यांचं त्या ठिकाणी वास्तव होतं आणि धुळे महानगरपालिकेचं आपण बघत आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने धुळे शहराच्या विकासाच्या नावाने जे गोरगरीब जी काही जनता आहे त्या गोरगरीब जनतेचे आणि एक विशिष्ट जातीच्या लोकांचंच या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं षडयंत्र धुळ्याच्या महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी या ठिकाणी विडा उचललेला आहे। मंडाबाई रघुनाथ भाले हे 70 ते 80 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव करत होते। त्या ठिकाणी त्यांची जी काही जागा आहे, त्यांनी जे प्रश्न आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारलेले होते, पोलीस प्रशासनाला विचारलेले होते, तर त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला उत्तरं दिलेली की बाबा त्या ठिकाणी नाला आहे ते अतिक्रमण आहे, परंतु 70 ते 80 वर्षापासून ज्यावेळेस एखादी व्यक्ती राहते तर 2001चा ग्रामपंचायतीचा जर GR बघितला 2001 असेल, त्याच पद्धतीने 2010-11चा GR आहे, 19चा GR आहे। या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसित करून त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी सरकारने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शासन निर्णय काढलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी ती जागा मिळायला हवी होती, परंतु त्या ठिकाणी ते फक्त एकटं घर दलित समाजाचं आहे। तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या मंडाबाई भाले आणि त्यांचे जे काही चिरंजीव आहेत त्यांना त्या ठिकाणाहून नेस्तानाबूद करण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्ताने वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरून प्रशासनाला आपल्या हातात घेऊन पोलीस प्रशासनाचा वापर करून त्या ठिकाणी त्यांचं जे काही घर आहे आणि ज्यांचा उदरनिर्वाह ज्या बकऱ्यांवर चालतो, ज्या जनावरांवर चालतो, ते देखील त्या ठिकाणी नाबूद करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे। यासाठी दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने मंडाबाई भाले यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि त्याच पद्धतीने हे प्रयत्न करत असताना आम्ही मंडाबाई भाले जेव्हा त्यांचं घर पडलं तर त्यावेळेस ते आमरण उपोषणाला बसलेले होते। आम्ही दोघंजण जाऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी विचारपूस केली आणि तिथून हे प्रकरण आमच्या हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर आम्ही महानगरपालिकेला वेळोवेळी सांगितल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन त्यांचं केलं नसल्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या गेटला कुलूप लावण्याचं देखील त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि आता एवढं केल्यानंतर देखील आम्हाला कुठल्याही प्रकारची न्यायाची अपेक्षा या ठिकाणी न मिळाल्यामुळे आम्ही 29 जूनपासून दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आयुक्तेच्या विरोधामध्ये बिराड आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। जे मंडाबाई भाले आहेत ते आमच्यासोबत असणार आहेत। ते अजूनही तुम्ही जर जगन्नाथ नगरमध्ये जर एखादी वेळेस तिकडून जात असाल तर त्या ठिकाणी त्यांचं उपोषण अजूनही चाललेलं आहे। आम्हाला तिथून फक्त त्यांना या ठिकाणी आणायचं आहे। शासनाच्या धुळे जिल्ह्याला जो काही शासन निर्णय लागू केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून 137(1)च्या कलमान्वये 5च्या व्यतिरिक्त जास्त करू शकत नाही, म्हणून आम्ही शासनाचा आदर करून त्या पद्धतीने आम्ही आंदोलन बिराड आंदोलन जर नाही म्हणजे बिराड आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही 3 ते 4 दिवस बिराड आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतरही जर काही झालं नाही
तर पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये पुढची जी काही भूमिका असेल आमची भूमिका आम्ही त्यावेळेस जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीप्रमाणे आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करू. त्यामध्ये ना रेल्वे स्टेशनचं जे काही आंदोलन झालेलं आहे, रेल्वे स्टेशनच्या आंदोलनानंतर आम्ही दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जाऊन जे काही अतिक्रमण झालेले जे काही बंगलेज आहेत, जसं गुरु नानक सोसायटीमध्ये सिटी सर्वे नंबर 13/2 ह्या ठिकाणी जवळजवळ 27 बंगल्यांचं अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर हायकोर्टाने औरंगाबाद हायकोर्टाने जैन कॉलेजचं जे काही जलतरण आहे त्या जलतरणला महानगरपालिकेला नोटीस दिलेली आहे. अजून देखील जैन कॉलेजचं जे काही जलतरण आहे ते अतिक्रमण असून देखील ते हायकोर्टाने नोटीस दिल्यानंतरही ते का काढण्यात आलं नाही हा एक प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण होतो. दुसरी गोष्ट त्याच्या सरळ जर आपण गेलात तर जैन कॉलेजच्या पाठीमागचा पूर्ण एरिया हा अतिक्रमित आहे. त्याच्यानंतर देवपूरमधला जो काही एरिया आहे आता जे काही अतिक्रमण काढलं गेलेलं आहे आयुक्तांच्या माध्यमातून, तर त्याच्या बाजूला जर बघितलं या ठिकाणी इट इज नॉट कास्टिझम, मी एखाद्या जातीवर बोलत नाही. तर मला असं वाटतं की आयुक्त साहेबांना फक्त दलित आणि मुस्लिमच या ठिकाणी दिसतात असं मला वाटतं. म्हणून त्यांनी दुसऱ्या जातीची जी काही लोकं आहेत जे धनधान्य आहेत त्यांचं देखील अतिक्रमण काढण्यात यावं. तुम्ही दसरा मैदानाला जे आज ज्या पद्धतीने शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नावाने मोठा विकास धुळे शहरामध्ये होतो आहे, तुम्ही त्याच्या जवळ जर गेलात तर ते देखील आमच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे की ते देखील त्याच्या आजूबाजूची जी काही प्रक्रिया आहे ती अतिक्रमण आहे. आय एम अ प्रूफली मी सांगतो. त्याच्या पुढे जर गेलात तर अग्रवाल नगरमध्ये जी काही सोसायटी आहे त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत काही 2-3 त्या देखील अतिक्रमित आहेत. तुम्ही दत्त मंदिरला जात असाल, GTPला जात असाल तर महानगरपालिकेमध्ये एक वरदस्त व्यक्तीची त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे. आणि मला आयुक्ताला असा प्रश्न करायचा आहे आणि प्रशासनाला असा प्रश्न करायचा आहे की एवढे अतिक्रमण आम्ही प्रूफनिशी दिल्यानंतरही यांचे अतिक्रमण त्यांनी का काढले नाही आणि फक्त मंडाबाई भाले ही एक दलित कुटुंबाशी बिलॉंग करते त्यांचंच अतिक्रमण का काढण्यात आलं हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. माननीय आमदार साहेब आहेत. आमदार म्हटलं की हे कुठल्याही एका जातीचे नसतात, ते सर्व जाती धर्मातून त्यांना मतं मिळालेले असतात आणि ते निवडून आलेले असतात. त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले आणि त्याचं प्रत्यक्ष रूपी धुळे शहराला ज्या पद्धतीने अतिक्रमण ते काढत आहेत, विकासाच्या माध्यमातून विकास धुळे शहराचा झाला पाहिजे असं वाटतं. आम्हाला बी वाटतं की विकास हा झाला पाहिजे, परंतु एक विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करून विकास झाला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या आमची दोघांची या ठिकाणी ही भूमिका आहे. अतिक्रमण तुम्ही काढा, परंतु आम्ही जे लिस्ट दिलेले आहेत ते लिस्ट जर खोटे असतील तर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करू शकता.